नमस्कार मंडळी, आज आपण एका नवीन विषयावर आपण इथं लोकांना भेटायसाठी आलोय. आता या ठिकाणी खेडेगावातील शेतकरी दाम्पत्याची मुलगी आहे आणि तिनं पोलीस भरतीमध्ये आता जी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये त्या परीक्षेमध्ये त्या मुलीचं सिलेक्शन झालेले आहे. आणि ही मुलगी आहे पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी या गावातील वैष्णवी रंगराव चिले. तर आज आपण या मुलीला खास भेटण्यासाठी शाळेतल्या गावातल्या शाळेमध्ये भेटायला आलोय. पहिल्यांदा आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आमच्या चॅनलतर्फे. हा, तर आता मला सविस्तर तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे. तुमचं आजपर्यंत सिलेक्शन कसं झालं, तुमचं शिक्षण कुठं झालं याची सगळी मला माहिती घ्यायची. आता हे तुमचं बादेवाडी गाव म्हणजे कोल्हापूर पासून 25-30 किलोमीटर तरी अंतर असेल मला वाटतंय, बरोबर? आणि एवढ्या दूरवरच्या गावात शिक्षणाच्या बऱ्याचशा सुविधा नसतात आणि उच्च शिक्षण घेणं किंवा मोठं शिक्षण घेणं आणि त्यानंतर पोलीस भरती होणं हे खूप अवघड आहे. तुम्हाला आता सांगा, तुमचं पूर्ण नाव सांगा, पहिल्यांदा पत्ता वगैरे पूर्ण सांगा. माझं नाव वैष्णवी रंगराव चिले. मी बादेवाडीतच राहतो आणि माझं 1ली ते 7वी शिक्षण या शाळेत झाले, विद्यामंदिर बादेवाडीमध्ये. आणि हायस्कूलचं शिक्षण जेऊर मध्ये झाले. म्हणजे 1ली ते 7वी तुमच्या गावाच्या शाळेतच झालं आणि त्यानंतर 8वी 9वी 10वी जेऊर. आता मला एक सांगा, जेऊर हे गाव माझ्या मते तरी साधारणपणे 3 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे तुम्ही 8वी 9वी 10वीला लहान वयात असताना एवढं अंतर लांब चालत जाऊन तुम्ही शाळा शिकला, बरोबर? म्हणजे खेडेगावातल्या मुलांना शाळेचं प्राथमिक शिक्षण घेणं सुद्धा खूप अवघड आहे. आता 3-3 किलोमीटर चालत जाणं, 3-3 किलोमीटर परत येऊन शिक्षण घेणं, परत शाळेत येऊन घरातली सुद्धा बऱ्याच वेळा कामं करावी लागतात. एवढे वाईट परिस्थिती असताना सुद्धा खेडेगावातली मुलं कमी पडत नाही हे तुम्ही दाखवून दिले नाही, बरोबर ना? हा, आता मला सांगा, 10वी झाल्यानंतर तुम्ही काय केलं? 10वी झाल्यानंतर काय मामाच्या इकडे कॉलेजला ऍडमिशन घेतलं. 11वी 12वी तिथे झाली. त्याच्यानंतर काही कारणामुळे शाळा सुटली माझ्याकडून. त्याच्यानंतर परत माझ्या भावाने, माझ्या सरांनी मला परत सपोर्ट केला आणि मला मागल्या वर्षी अकॅडमीला टाकली. मी 15 एप्रिलला अकॅडमीला गेले होते आणि वर्ष व्हायच्या आत तरी माझा रिझल्ट आला. पिंपरी चिंचवड इथं माझी निवड झाली कॉन्स्टेबल या पदी. मग तिथं आमचं शेड्यूल ठरलेलं असायचं अकॅडमीत. 5:30ला उठायचं, ग्राउंड, तिथून पुढे लेक्चर, जेवण, नाश्ता, परत झोप म्हटलं तर 4 तासाची झोप मिळायची. अभ्यासाने एकदम शेड्यूल टाईट होतं. त्याच्यामुळे त्या कष्टामुळे मला वाटतं मी 11 महिन्यात पोस्ट काढू शकले. बरं, आता मला सांगा, 10वी नंतर कॉलेजला तुम्ही कुठे गेला? 11वी 12वी काय शिक्षण केलं? संजय से ज्युनियर कॉलेज येवलूच. आर्ट्स मधून माझी 11वी 12वी झाल्या मामाच्या इकडे. बरं, मामा कोणत्या गावात राहतात किंवा काय? मामा येवलूच मध्ये राहतात. संदीप सदाशिव देवेकर असं नाव आहे. म्हणजे तुम्ही मामाच्याकडे किती वर्ष राहिला तरी साधारणपणे? 2 वर्ष. 2 वर्ष. मग बाबा, तुम्हाला एक महत्वाचा आता मला यामध्ये विचारायचं आहे, तुम्हाला ही परीक्षा असते किंवा अशा परीक्षा असतात, हिची माहिती तुम्हाला कधी झाली काय बाबा, की बाबा ह्या परीक्षा असतात आणि आम्हाला ही परीक्षा दिली पाहिजे, असं कधी वाटलं? मला काहीही माहित नव्हतं यातलं. मला आमच्या सरांनी तर स्वयंसेविका म्हणून ठेवलेलं. या शाळेत मी शिकवत होते. तुमच्या गावात या शाळेत? या शाळेतच. आणि तिथून सरांची माझी ओळख झाली. मग माझ्या भावाला माहित होतं मी हुशार आहे. मग तिथून पुढे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. सरांनी मला पूर्ण मार्गदर्शन केलं की बाई हे असं करायला लागते, तसं करायला लागते. माझ्या भावाने पण मला मार्गदर्शन केलं, मला पूर्ण सपोर्ट दिला, आई वडिलांनी दिला. कारण पोरींना शिकवलं जात नाही आमच्या गावात जास्त. पण या परिस्थितीत सुद्धा घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बाहेर काढली इथून आणि अकॅडमीला ऍडमिशन दिलं. त्याच्यानंतर मला समजलं की अशा परीक्षा असतात, असं करावं लागतं. काही माहित नव्हतं पोलीस भरतीबद्दल मला. अच्छा, पोलीस भरतीबद्दल तुम्हाला काही माहिती नव्हतं. मला एक सांगा, तुम्हाला कोणत्या सरांनी सुचवलं की बाबा ही परीक्षा द्यायला लागते किंवा नाही द्यायला? कोणत्या सरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं? मला आमच्या विद्यामंदिर बादेवाडीचे शिक्षक आदरणीय अमोल कांबळे सर, मोरे सर आहेत आणि माझ्या आई वडील आहेतच आणि आमच्या अकॅडमीचे सर आहेत आबा सोपळी. यांनी मला खूप मार्गदर्शन केलं की कोणत्या पद्धतीने कसा अभ्यास करावा, कसं फिजिकल करावं, प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलं मला. आणि खास सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या भावाने खूप कष्ट केले माझ्यासाठी. तू इथं जा, हे कर, काही लागत काहीही अडचण आली तरी माझा भाऊ पहिला असायचा माझ्यासोबत. आता मला एक सांगा, बाहेरच्या गावात राहायचं तर काही वेळेला आर्थिक तजवीज सुद्धा करावी लागते, बरोबर ना? मग त्यासाठी तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला मदत केली, त्या ठिकाणी जाऊन राहिला.
मग आता तुम्ही तिथं कुठल्या अकॅडमीत तुम्ही प्रवेश घेतला, तिथं बाबा किती फी असायची साधारणपणे, मी किती खर्च येतो तरी? बळकवाडीत ऍडमिशन घेतलं. अच्छा. मुलींची राज्यातील पहिली मुलींची अकॅडमी ती आबासाहेब बळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. बळकवाडी एकलव्य महिला करिअर अकॅडमी म्हणून आहे. इथं शैक्षणिक फी 40,000 तर ते मी महिन्याचा खर्च म्हटलं तर ते 8-9,000 रुपये येत होता. कारण मेस फी प्लस 40,000 ही फी वर्षाची? शैक्षणिक नाही, शैक्षणिक फी जोवर तुम्ही भरती होत नाही तोवर ती शैक्षणिक फी 40,000 असायची आणि मेसची आणि हॉस्टेलची फी मिळून 4,500 असायची आणि मग बाकीचा आपला डाएट आहे, शूज आले, दवाखाना आला, हे सगळं धरून एक 8-9,000 पर्यंत जातो. महिन्याचा खर्च किती साधारणपणे म्हणता तुम्ही? 8-9,000 पर्यंत महिन्याचा. आता मला एक आता तुमच्या आई वडिलांच्याकडे बोलायचं आहे, तुम्ही काय करता नेमकं? आता तुम्ही तुमच्या गावात शेत वगैरे आहे का? नाही. शेती वगैरे अजिबात नाही. नाही. मग तुम्ही नेमकं आता काय करता तरी बाबा? आता तुमची 2 मुलं आहेत, त्यांना सांभाळण्यासाठी काय केलं आतापर्यंत बाबा? शेती व्यतिरिक्त तुम्ही रोजगारला वगैरे जात होता का किंवा सेंट्रिंग काम केलं. सेंट्रिंग काम करत होता? आणि सेंट्रिंग काम करत तुम्ही मुलांचं शिक्षण जे काय खर्च येतो तो खर्च उचलला. आता या तुमच्या मुलगीला 8-9,000 खर्च महिन्याला येत होता, मग त्यासाठी तुम्ही असं बाहेर जाऊन काम केलं वगैरे? तुमच्या माहिती नसतील की तुमची आई जी आहे त्यांनी यासाठी भरपूर कष्ट उपसलं आणि तुमचा महिन्याचा खर्च हा तुम्ही तजवीज केली, तुम्हाला तिथं शाळेत त्या हे जे अकॅडमीत घातलं. त्यानंतर आता मला एक सांगायचं होतं, बऱ्याच वेळेला काय होतंय की आई वडिलांची परिस्थिती नसते. आता यांची परिस्थिती तर अजिबातच नाही, म्हणजे शेती अजिबातच नाही आणि तरी सुद्धा या शिक्षण पण यांचं तुमचं शिक्षण पण जास्त नसेल, बरोबर ना? माझा भाऊ आणि मी शिकलेलो आणि बऱ्यापैकी खर्च माझ्या भावानंच केलाय जॉब करून. हा, म्हणजे आई वडिलांनी भावानी आपल्या बहिणीसाठी किंवा मुलगीसाठी एक चांगलं काय तर घडावं यासाठी हा खर्च केला आणि आपल्या बहिणीसाठी आणि मुलीसाठी खर्च करून तिला पुढील शिक्षणासाठी पाठवलं आणि हा विश्वास वैष्णवीनं खरा करून दाखवला, बरोबर ना? अच्छा. आता मला एक सांगा, सुरुवातीपासूनची तयारी कशी करून घेतली जाते मला सांगा तिथे अकॅडमी? हा, अकॅडमी मध्ये सुरुवातीपासून बेसिक फक्त रनिंगच असते आणि तिथून पुढे मग आठवड्याचं वर्कआउट ठरलेलं असते. सोमवारी कोणता घ्यायचा, मंगळवारी कोणता घ्यायचा, त्यामध्ये एबीसी येते, परत रनिंग असते, स्लो फास्ट असते, भरपूर प्रकार असतात, डंबेल्स असतात, भरपूर असतात प्रकार. बरं, रनिंग किती किलोमीटर असतं वगैरे तुमचं? किती आमचं आठवड्याला किती वेळ? 2 तास असतो सराव. सकाळचा 2 तास आणि संध्याकाळचा 2 तास. सकाळ संध्याकाळ 2 तास असतो. आणि पोरींना 800 मीटर असते आणि गोळा असतो आणि 100 मीटर. पण लॉंगला म्हटलं तर 8-8 किलोमीटर धावावं लागतं. 8-8 किलोमीटर. हो. आणि आता मला ही झाली तुमच्या रनिंग वगैरे काही. तर आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता समजा रनिंग मध्ये वगैरे समजा मार्क्स कमी पडले तर तुमची परीक्षा जी असतात त्याचा अभ्यास तुम्ही कसा केला हे मला जरा पहिल्यांदा सांगा. म्हणजे बाकीचे आमचे काही प्रेक्षक असतील चॅनलवरचे त्यांना समजून घ्यावं तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने केला, हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. अभ्यास म्हणजे माझे इथं सरांनी बेसिक सगळं स्ट्रॉंग करून घेतलेलं, त्यामुळे मला एवढी काही अडचण आली नाही. आणि अभ्यास म्हटलं तर तिथं आमच्या अकॅडमिक सरांनी पण, मॅडमनी पण, बळी मॅडम नाही त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला. आणि अभ्यास काय आपला आहे हाच रेग्युलर अभ्यास आपण जर मन लावून केला तर होऊ शकते. म्हणजे शाळेत जो पूर्वी जो अभ्यास झालेला असतो तोच पुढे असतो सगळं. म्हणजे अगदी आवड असते असं असते का? आता जर आपण मन लावून केलं, मनावर घेऊन तर सोपंच आहे, जर नाहीच केलं तर मग अवघडच आहे. बरं, इतर पात्रता काय असते? शारीरिक पात्रता किंवा काय असावी असं तुम्हाला वाटते? शारीरिक पात्रता म्हणजे फिटनेस. फिटनेस म्हणजे साधारण तुम्ही काय सांगा? उंची, बाबा वजन एवढं तेवढं असं काहीतरी असेल ना बाबा ही परीक्षा देण्यासाठी? उंची लागते. साधारण किती उंची लागते? 155 प्लस लागते उंची. अच्छा. आणि उंचीनुसार वजन पण आपलं मेंटेन ठेवावं लागतं, कारण रनिंग मध्ये खूप असं दमाला पुन्हा वेट मिळत, त्याच्यामुळे फिटनेस महत्वाचा आहे का? बरोबर. म्हणजे आता तुम्ही खेडेगावातल्या जायचा त्यामुळे तुमची तब्येत सुद्धा स्ट्रॉंग असेल असं मला वाटतंय, त्यामुळे त्यात सक्सेस व्हायला जरा बरं पडला झाला असं मला वाटतंय. फिजिकलच्या वेळेला म्हणाल तर एवढी माझी परिस्थिती एवढी नव्हती की मी फिजिकलला जाऊन फिजिकल देईन तिथं. म्हणजे भीती होती का मनात का आणखी काय? भीती नाही, माझं नाकाचं म्हणजे जड यायला लागलेलं नाकातून. अच्छा. ज्या वेळेला मी रनिंगला उभी राहिली त्यावेळेला चालू झालेलं रनिंग, पण ब्लिडिंग माझ्या नाकातून. पण आता जर इथून पाठीमागं गेलो तर भावाचं कष्ट, आई वडिलांचं कष्ट वाया जाते म्हणून 800 नाही सोडलं, मी पूर्ण कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर मी पडलो खाली.
बरोबर. तुम्हाला हे शिक्षण घेताना किंवा बाबा आपण आता पोलीस व्हायचं आहे, यावेळेला तुम्हाला मध्ये काही अडचणी वगैरे आली का, बाबा आपण हे पूर्ण करू शकतो का, असं काय वाटलं होतं का? खूप आल्या अडचणी. हा. अडचणी म्हणजे काय, वर्षभर व्यवस्थित चाललेलं आणि तब्येतीमुळेच इकडे तिकडे, बाकी मग आई वडिलांनी कधीच कुठली अडचण येऊ दिली नाही मला. कधीच मी अकॅडमीत अभ्यास करत होतो, यांचं काय पाठीमाग चाललंय मला काही माहित नव्हतं. आणि यांनी कधी मला अभ्यासावर लक्ष अभ्यासावर लक्ष द्यावं म्हणून यांनी पाठीमाग काय चाललंय मला काही माहित सांगितलं नव्हतं. त्याच्यामुळे मला पाठीमागचं काहीच माहित नाही. मी फक्त माझा अभ्यास आणि माझं फिजिकल एवढ्यावरच लक्ष ठेवलेलं. बरोबर. तर मंडळी, आता यांच्याबरोबर माझी आता मुलाखत, यांच्या मुलाखतीतून मला असं जाणवलं, काही लोकांची परिस्थिती चांगली असत्या किंवा मुलं सुद्धा तब्येतीकडनं चांगली असतात, पण सगळं चांगलं आहे, पण त्यांची मुलं अशा परिस्थितीने का पास होत नाही किंवा अशी मुलं पुढे का येत नाहीत, हा एक मला एक मोठा प्रश्न पडतोय. की आता बादेवाडी सारखं गाव मसाई पठाराकडचं गाव आहे आणि तिथली मुलगी या परीक्षेमध्ये पास होऊन दाखवणं साधी सोपी गोष्ट नाही, पण ज्यांची करत आर्थिक परिस्थिती चांगली आहे, सगळं चांगलं आहे, पण ही मुलं का मागे पडतात, हा एक मला एक पडलेला प्रश्न आहे या ठिकाणी. मार्ग पडतात म्हणजे त्यांना हे नसते ना, आपण आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. बरोबर. ते आपल्यासाठी काय करतात, आपण काय करायला पाहिजे याची जाणीव असेल तर आपण पुढे सक्सेस होऊ शकतोय. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमच्या कष्टाच्या पाठीमागे आई वडिलांचं कष्ट होतं हे तुम्ही विसरला नाही शेवटपर्यंत. माझ्या भावाचं, माझ्या आई वडिलांचं, माझ्या शिक्षकांचे आशीर्वाद मी नाही म्हणजे विसरलो. आई वडिलांचे आशीर्वाद, शिक्षकांचे आशीर्वाद तुम्हाला पुढे कामी आहे आणि तुम्ही या परीक्षेत पास झाले. म्हणजे खरोखरच अभिनंदनीय गोष्ट आहे की बाबा तुम्ही सुरुवातीला तर काही वेळेला बोललं जाते की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, पण तुम्हाला आई वडिलांना हे काय महत्व नव्हतं की बाबा माझी मुलगी पोलीस होईल, आणि माहीत असताना सुद्धा तुम्ही हे घडवून दाखवलं एवढ्या खेडेगावात. आणि याच्यापासून मला वाटतं नक्कीच बरेच लोक यातून काहीतरी प्रेरणा घेतील आणि आपल्या मुलींना आता काही वेळेला, आता तुमच्या भागात काय होते की मुलींचं शिक्षण होत नाही बऱ्या वेळेला, किंवा शिक्षण घेणं दुरापासून होते, शाळा भरपूर लांब आहे, 10, 15, 20 किलोमीटर शाळा आहे, त्यामुळं शाळेला घालून पुढील शिक्षणासाठी पाठवलं जात नाही, तर त्यांची लग्न लावून देतात. ही इथली खरी कंडिशन आहे. तसं तुमच्या आई वडिलांनी काय केलं नाही, तुम्हाला जिद्दीनं अगदी कष्ट करून तुम्हाला पुढील शिक्षणासाठी पाठवलं. तर तुमच्या आई वडिलांचे सुद्धा खूप आभार मानले पाहिजे या बाबतीत. त्यांनी कधीच कुठल्या गोष्टीसाठी माझ्यावर बंधन लावलं नाही की बाई तू हे करू नकोस किंवा इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस, शिकू नकोस. माझ्या भावाने तर कधीच नाही. त्यानंच मला इथून बाहेर काढली सरांच्या मार्गदर्शनाखाली की जा, तू करू शकतेस, तुझ्यात आहेत ते गट्स आहेत. आणि माहित नाही कसं सर मला एकदा बोललेले की तुझ्या कपाळावर लिहिले तू गव्हर्नमेंट जॉब साठी बघतेस. तिथून माझा खरा प्रवास चालू झाला. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. बऱ्याच वेळा काय होते की 8वी, 9वी, 10वी पासूनच मुलांना क्लास लावले जातात. तशी काय तुम्हाला क्लासची सोय वगैरे होती का? क्लास नाही, कोणतीच अभ्यासिका नाही मला 12वी पर्यंत. बर. 11वी 12वी पण एक्सटर्नल केली, कॉलेजला कधीच गेलो नव्हतो, फक्त पेपर देऊन आले. होय. आता मी तर आमच्या जे पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांना एक मला एक महत्वाचं सांगायचं आहे. आता पहिलीपासून मुलांना क्लासला घातलं जाते, तसं तुमच्या बाबतीत काही घडलेलं नाही. तुम्ही जे काय आहे ते 11वी 12वी नंतरच जे काय अकॅडमी आहे तेवढंच तुम्ही फक्त क्लास लावला. नाहीतर मी आता सर्रास बाहेर पाहतोय की मुलांना मूळ जन्माला आलं, शाळेला कुठं जायला लागलं ना लागलं त्याला क्लासला पाठवायचा आणि ती तयारी करून घ्यायची. शाळेत शिकवते ते शिकवते, परत क्लासला आणि फी घातली जाते. तसं तुमच्याकडून काय झालं नसताना सुद्धा तुम्ही हे अतिशय उत्तुंग यश गाठलेलं आहे असं मला वाटतं. खरोखर तुमचं अभिनंदनीय किंवा कौतुकास्पद असंच हे यश म्हणलं तरी हरकत नाही. तर मंडळी, मला या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतंय की खेडेगावातल्या मुलांना मार्गदर्शन भेटत नाही किंवा त्यांना पुढे काय करावं याची दिशा भेटत नाही. आता काय झालंय, आई वडील थोडेफार जागृत झालेत किंवा वडीलधारी मुलं असतात, भाऊ वगैरे, त्यांना आता या परीक्षेचं थोडंफार माहिती झाल्या. त्यामुळं अशी खेडेगावातल्या मुली पुढे येऊन काहीतरी करून दाखवत आहेत. त्यामुळं आता इथून पुढे ज्या परीक्षा असतील त्यामध्ये
खेडेगावातल्या सुद्धा मुली आपलं वर्चस्व गाजवतील यात शंकाच नाही.